नमस्कार. मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण मागे ऑटिझमविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे. ऑटिझमचे आयडियल ॲक्टिव्हिटी, ऑटिझमचं सोशल डेव्हलपमेंट कसं असायला पाहिजे आहे याविषयी पण माहिती घेतली होती. ऑटिझमविषयी बरीचशी बेसिक माहिती आपण घेतलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण ऑटिझम आणि सोशल डेव्हलपमेंटचा खूप मोठं रिलेशन आहे हे बघितलं होतं. तर त्यासाठी आपण आज त्या सोशल ॲक्टिव्हिटी म्हणजे सोशल स्किल कोणत्या याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. की जसं ऑटिझमचं सोशल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं असतं. स्वमग्न मूल हे स्वतःमध्ये मग्न असल्यामुळे सोशली डेव्हलप नसतं, त्यामुळे त्याचं सोशल डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं असतं. तर त्या सोशल स्किल कोणत्या, जसं आपण म्हटलं होतं की एज ॲप्रोप्रिएट स्किल असतात. जसं की 3 वर्ष ते 6 वर्ष वयाच्या मुलांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे, किंवा जसं त्याचं एज असेल त्या एजनुसार आपल्याला त्याच्याकडनं कुठल्या सोशल स्किल त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे याविषयी आपण मागे बोललो होतो. तर आज त्या स्किल कोणत्या याविषयी आज बोलणार आहोत. आता साधारणतः 3 वर्ष ते 10 वर्षाच्या मुलांपर्यंतच्या सोशल स्किल आपण बघूयात. म्हणजे कसं की आता जसं आपण म्हटलं होतं की 3 वर्ष ते 10 वर्ष मी का मेन्शन करते आहे नेहमी, कारण मूल आमच्याकडे यायलाच वेळ झालेला असतो. मूल साधारण 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष झाल्यानंतरच आमच्याकडे येतं. म्हणून तिथून त्याचं डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. म्हणून मग जो एज ॲप्रोप्रिएट सोशल स्किलचा भाग असतो तो बऱ्यापैकी त्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येत नाही, ऑटिझम मुलांमध्ये. मग ते बॉर्डरलाईन असो, माइल्ड असो किंवा मॉडरेट असो, सिव्हिअरचा तर खूपच बाकी दूरचा भाग राहिला. तर त्यामुळे मी आपल्याला 3 वर्ष ते 10 वर्ष असं मेन्शन करते दरवेळी स्किलच्या विषयी. तर साधारण आपल्याला अपेक्षित आहे की आपण जर एखाद्या कुठली वस्तू मुलाला जर सांगितली, 2 वस्तू दिल्या, सपोज उदाहरणार्थ त्याला जर बिस्किट दिलं आणि चॉकलेट दिलं, तर त्यातनं तुला नेमकं काय पाहिजेल आहे, बिस्किट पाहिजे की चॉकलेट पाहिजे आहे, या 2 गोष्टीतनं त्याला त्याचं निवडता आलं पाहिजे. म्हणजे इथे त्याची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप होणार. यातनं दिसून येतं की आपल्याला नेमकं आता कुठलं गोष्ट खायची आहे, चॉकलेट खायचं आहे की बिस्किट खायचं आहे, किंवा दोन्ही गोष्टी पाहिजेल आहेत. तर हे त्याला या संधी द्यायच्या की ज्यातनं मूल ठरवेल की आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे, त्याच्यावरती विचार करेल मूल, त्याचं थिंकिंग प्रोसेस पण त्याच्यातनं डेव्हलप होईल. तर हा सामाजिक विकासाचा हा पण एक भाग आहे, हे पण आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. आणि पालकांनी किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या क्रिया त्याने ऐकणे, करणे, त्या कृती करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, बेसिक गोष्टी, बेसिक स्किल काय आवश्यक होत्या ऑटिझमसाठी अगोदर, ADL शिकण्यासाठी आणि सोशल डेव्हलपमेंट होण्यासाठी. आणि जेव्हा त्या बेसिक स्किल फुलफिल होतात त्यानंतर या पुढच्या गोष्टी आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहेत. की जसं काही साध्या सूचना समजणे. जर घरामध्ये वडील आले, पप्पा आले, तर त्या आईने सांगितलं की जा पप्पांना पाणी नेऊन दे, तर ह्या साध्या गोष्टी मुलाला समजणे. मुलांनी पाणी घेऊन जाणे किचनमधनं आणि पप्पांना नेऊन देणे, हे आपल्याला साधारण अपेक्षित असतं. किंवा दुसऱ्याच्या वस्तू घेताना किंवा हाताळताना किंवा दुसऱ्याच्या वस्तूला हात लावताना त्याची परवानगी घेणे, विचारणे, किंवा आईला विचारणे, मी हे घेऊ का आई, ही वस्तू मला पण आवडती आहे, मी घेऊ का. तर अशा प्रकारे साधारण हे सामाजिक विकासाचा सोशल स्किलचा हा एक भाग आहे. खेळण्याचे साहित्य जे असतात त्याचे तर ते इतरांसोबत मिळून मिसळून खेळणे, इतरांना पण शेअर करणे, शेअरिंग यातनं असतं. मग ती खाण्याची वस्तू असो किंवा कुठली असो. आता माझं चॉकलेट आहे किंवा माझी वस्तू आहे, मोस्टली साधारणतः आपण बघतो ऑटिझम मुलं स्वतःच्या वस्तू बऱ्याच वेळा इतरांना देत नाहीत. तर अशा वेळी त्यांना शेअरिंग शिकवणे की ही जरी आपली वस्तू आहे, खाण्याची असो किंवा कुठलीही असो, ही आपल्याला शेअर करता आली पाहिजे इतरांसोबत. जसं आपलं नॉर्मल बिहेवियर असतं, नॉर्मल मुलांचं असो किंवा आपलं बिहेवियर असो, यातनं आपल्याला त्याला साधारणतः समाजामध्ये वावरताना या सगळ्या गोष्टी, एटिकेट्स, मॅनर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवायच्या असतात. म्हणून हे सोशल स्किल त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे की आपल्या वस्तू इतरांसोबत शेअर करणे. मग त्या खाण्याच्या असो
लिहिण्या वाचण्याच्या असो किंवा इतर कुठल्या असो, खेळण्याच्या असो. तर बाकी सार्वजनिक कामामध्ये किंवा सार्वजनिक सामाजिक मध्ये गेल्यानंतर तिथे वागणूक व्यवस्थित असणे, जसं की त्यांनी कुठले प्रॉब्लेम बिहेवियर क्रिएट न करणे वगैरे, या गोष्टी मागे जशा बोलल्या होत्या, तर हे पण साधारण आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. तर साधारण आता 7, 8, 9, 10 वर्षांचं जे मूल आहे, आपण जर रागवलो आहे किंवा चिडलो आहे, हे हावभाव या गोष्टी त्याला कळणे, हे पण त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. की आपल्यावरती आता किंवा कुणी घरातलं व्यक्ती कुणी रागावलेलं आहे, चिडलं आहे, आपण आता शांत बसावं, हे बऱ्याच मुलांना लक्षात येतं, कळतं. जर तुम्ही पॅरेंट असाल तर तुमच्याही लक्षात येईल. जर तुम्ही मूल जर जवळून तेवढं ऑब्झर्व करत असाल, मुलाच्या तेवढ्या जवळ असाल तुम्ही, तर तुमच्या ते लक्षात येईल की मूल ह्या गोष्टी पण समजू शकतं. शरीरांच्या भागांची नावे सांगणे किंवा शरीराचे अवयव दाखवणे, हे पण आपल्याला त्याच्याकडनं 3 वर्षांचं, 4 वर्षांचं, 5 वर्षांचं मूल जे आहे त्याच्याकडनं अपेक्षित आहे आपल्याला, की त्याने बॉडी पार्ट्स सांगणे, डोळे कुठे, कान कुठे, नाक कुठे वगैरे, या गोष्टी त्याने सांगणे किंवा बोलत नसेल मूल तर ते दाखवणे, हे त्याच्याकडनं अपेक्षित आहे आपल्याला. त्याच्या ज्या गरजा आहेत, त्याला जर बोलता येत असेल तर त्या गरजा त्याने सांगणे किंवा मग हावभावाने त्या कृती सांगणे, मला पाणी प्यायचं आहे, मला जेवायला दे, मला सू आली आहे, मला शीला जायचं आहे वगैरे, या गोष्टी त्याने स्वतःच्या सांगणे, हे त्याच्याकडनं आपल्याला सोशल स्किलमध्ये अपेक्षित आहे. मग ते बोलून सांगणे किंवा हावभावाने सांगणे. आणि पुन्हा मी कोण आहे किंवा माझं नाव काय आहे, जर बोलता येत असेल, सांगता येत असेल मुलाला, तर ते पण त्याने सांगणे आपल्याला अपेक्षित आहे. की स्वतःचं नाव सांगणे, जर सांगता येत नसेल तर अमुक कोण आहे, तर मी आहे असं खुणेने दर्शवणे. तर हे आपल्याला त्याच्याकडनं साधारणतः अपेक्षित आहे. एकाबरोबर 2 कामं जर त्याला सांगितली तर ती पण त्याच्या लक्षात राहणे. म्हणजे इथे मेमरी स्पॅन पण बघा मुलाचा लक्षात येतो आपल्याला, की मुलाच्या एका वेळी सांगितलेल्या 2 गोष्टी लक्षात राहतात का. असं उदाहरण जर दिलं तर जर शिक्षकांनी जर सांगितलं की या वर्गातल्या टीचरकडे जा आणि त्यांच्याकडनं पेन्सिल आणि खोडरबर घेऊन ये, तर ही गोष्ट तिथे जाईपर्यंत त्याच्या लक्षात राहते का, किंवा त्याच्या दोन्हीपैकी एकच गोष्ट मूल आणतं आहे का. म्हणजे एक गोष्ट विसरतं आहे आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात राहते आहे. म्हणजे त्याचा मेमरी स्पॅन पण कितपत डेव्हलप झालेला आहे, हे पण तिथे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने ही एक सामाजिक स्किल आहे आणि त्याच्यावरती पण मुलाच्या काम करणं गरजेचं असतं. आणि जसं आता जर मूल जर बोलत असेल तर आपण सांगताना साध्या गोष्टी सांगतो, की हे बघ वरती ठेवलेलं आहे किंवा खाली बघ किंवा मागे बघ. या साध्या गोष्टी आहेत की या मुलाला समजणं अपेक्षित आहे आपल्याला सामाजिक कृतीमध्ये, की वरती बघ, खाली बघ, मागे बघ, पुढे बघ, मागे सरक, पुढे सरक, बाजूला सरक, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. कुटुंबामध्ये बहीण भाऊ वगैरे कुणी असतील तर त्यांची नावं त्याला सांगणं अपेक्षित आहे. किंवा बोलत नसेल मूल तर त्याने ते बोटाने त्यांना इंडिकेट करणं, आई कोणती, पप्पा कोणते, आजोबा कोणते, आजी कोणती, या गोष्टी त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. साधारणतः मोठं मूल जर असेल 8, 9, 10 वर्षांचं, तर त्याने जेंडर ओळखणे, लिंग ओळखणे, म्हणजे पुरुष आहे की स्त्री आहे, मुलगी आहे की मुलगा आहे. बऱ्याच मुलांना आम्ही जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा समजत नाही की नेमका हा मुलगा आहे की मुलगी आहे, त्याला हा म्हणावं की ही म्हणावं, हे बऱ्याच मुलांना समजत नाही. तर ह्या गोष्टी पण आपल्याला सोशल स्किलमध्ये येतात. या गोष्टी पण मुलाला आपल्याला सांगणं किंवा शिकवणं गरजेचं आहे. अनेक वचनसुद्धा मुलाला समजणे, की मला 2 पेन्सिल दे, किंवा 1 पेन्सिल आहे किंवा अनेक पेन्सिल आहेत, 1 चमचा आहे, 4 चमचे आहेत, किंवा अजून कुठली गोष्ट. म्हणजे एक वचन अनेक वचन पण मुलाला समजणे. 1 खुर्ची आहे, 4 खुर्च्या आहेत, 5 खुर्च्या आहेत, म्हणजे एक आणि अनेक या गोष्टी पण त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. आपण जर त्याला तोंडी कुठली सूचना दिली तर कुणाचीही मदत न घेता त्याला ती समजते का, कळते का, ती कृती तो करतो का, हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर साधारणतः या सामाजिक स्किल आहेत, कौशल्य आहेत, तर हे आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. ओळखीच्या व्यक्तीने जर जवळ बोलवलं तर जवळ जातो का मूल,
बोलवल्यावर की अनोळखी व्यक्तीच्या पण जवळ जातं. बऱ्याच वेळा आपण हे पण बघतो की मूल ओळखीचंही समजत नाही त्याला आणि अनोळखी पण समजत नाही. तर या गोष्टी पण त्याला आपल्याला सामाजिक कौशल्यामध्ये, सोशल डेव्हलपमेंटमध्ये, सोशल स्किलमध्ये शिकवणं गरजेचं असतं की ओळखीचे कोण आणि अनोळखी कोण हे त्याला समजलं पाहिजे. आणि इतरांना बघून हसून प्रतिसाद देणे हे आपण तर मागच्या भागामध्ये तर सांगितलंच होतं की ओळखीचा व्यक्ती जर कुणी भेटलं आपल्याला तर साधारणतः आपण हसून त्याला प्रतिसाद देतो, हाय हॅलो करतो. तर या गोष्टी सामाजिक कृतीमध्ये आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. इतर मुलांसोबत मिळून मिसळून खेळणे हे पण त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. किंवा पेशन्स लेवल या मुलांमध्ये खूप कमी असतो बघा, ऑटिझम मुलांमध्ये, की आपला टर्न येईपर्यंत, आपली पाळी येईपर्यंत वाट बघणे हे त्यांना जमत नाही. म्हणून जेव्हा ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये मूल आम्ही घेतो, म्हणून सुरुवातीला म्हणतो आम्ही, जसं आपण मेन्शन केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओजमध्ये, आपण बेसिकपासनं सगळ्या गोष्टी कशा हळूहळू पुढे जातो आहे बघा, की बेसिक स्किलवरती जेव्हा मुलाच्या काम होतं तर त्यानंतर या गोष्टीवरती पण मूल ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये पण आम्ही घेतो. ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये आम्हाला साधारणतः या सामाजिक एटिकेट्स मॅनर्सची त्याच्याकडनं अपेक्षित असतं की आपला टर्न येईपर्यंत वाट बघणे, तिथे त्याचे पेशन्स डेव्हलप करणे. ऑटिझम मुलांमध्ये या गोष्टी खूप कमी असतात की लगेच प्रत्येक गोष्ट त्यांना पटकन करून मोकळं व्हायचं असतं. त्यांचं एक पॅटर्न असतं की ही गोष्ट आपल्याला करायची आणि ही झाली की संपलं. तर तिथे त्यांचे पेशन्स आपल्याला डेव्हलप करायचे असतात. म्हणून ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा ऑटिझम मूल इन्व्हॉल्व करावं लागतं, ग्रुपमध्ये सुद्धा घ्यावं लागतं की त्याच्यामध्ये या गोष्टी पण विकसित होणं, सामाजिक कौशल्य त्याचे विकसित होणं गरजेचं आहे. त्याच्या वर्गमित्रांसोबत त्याच्या पेन्सिल, पेन, खोडरबर वाटून घेणे किंवा एखाद्या वेळी एखाद्या मुलाने पेन्सिल नाही आणली तर स्वतःची पेन्सिल, जसं इतर मुलं करतात, स्वतःची पेन्सिल किंवा खोडरबर त्या मुलाला देणे. तर ऑटिझम मुलांमध्ये ह्या गोष्टी दिसतात बघा. तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर स्वतःच्या वस्तू कुणालाच देत नाहीत ती मुलं. हे माझं आहे, हे फक्त माझंच राहणार आहे. तर हा सामाजिक विकासाचा भाग आहे, हा पण त्याला आपल्याला शिकवायला लागतो. साधारणतः आपण बघतो की मोठं आपल्याला कुणी भेटलं, शिक्षक असतील, शिक्षकांना नमस्ते करणे किंवा मोठ्यांना नमस्ते करणे, किंवा प्रार्थना, देवाचं भजन, कीर्तन किंवा अजून काही असेल, देवासमोर आपण काही श्लोक म्हणतो आहोत तर हात जोडून बसणे, प्रार्थनेसाठी हात जोडून बसणे, यासुद्धा सामाजिक कौशल्याचा पण भाग आहे. तर या कृती पण आपल्याला मुलांकडनं अपेक्षित आहे. ओळखीच्या लोकांमधून अनोळखी लोकांना पण ओळखणे किंवा अनोळखी लोकांमधनं आपलं कोण आहे ओळखीचं हे पण ओळखणे हे पण त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. नाही म्हटल्याबरोबर कृती थांबवणे. त्याला जर म्हटलं की थांब, इकडे ये, हे घे, तर आपण जर ही सूचना जर त्याला दिली तर नाही म्हटल्याबरोबर त्याने ती कृती थांबवली पाहिजे आहे आणि आपण म्हटली ती सूचना त्याने ऐकून फॉलो करणं हे आपल्याला त्याच्याकडनं साधारणतः अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तीला जर बोलता येत नाही आहे किंवा बोलत असेल तर त्याला जे काय सांगायचं आहे त्यासाठी त्याला एखाद्या व्यक्तीला, आई असेल किंवा टीचर असेल किंवा कुणी असेल, तर त्याला आपल्याकडे आवाजाने, हावभावाने किंवा बोलून आपल्याकडे आकर्षित करणे हे पण आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. शब्दाबरोबर त्याला हावभावाचे पण प्रतिसाद कळणं गरजेचं आहे की फक्त आता टाटा कर म्हटलं की टाटा कर नाही, मी जर असं केलं आहे तर त्याच्या लक्षात आलं पाहिजे की ही कृती म्हणजे टाटा आहे, तर त्यांनी तोंडानी म्हण किंवा टाटा कर हे पण आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. टाटा बाय बाय कर किंवा तोंडानी म्हण. तर त्याला हे हावभावसुद्धा कळणं गरजेचं आहे की हे बघ, उठ आणि तिकडे जाऊन बस. हे आपण बऱ्याच वेळा प्रत्येक गोष्ट आपण शब्दांनी सांगत नाही, बऱ्याच गोष्टी आपण खुणेनी पण सांगतो. तर आपले हावभाव, आपल्या खुणा, आपल्या सूचना ह्या त्याला न बोलताही कळल्या पाहिजे. हे आपल्याला सामाजिक कृतीमध्ये, सामाजिक कौशल्यांमध्ये त्याच्याकडनं हे अपेक्षित आहे. तर दे, मला दे, इकडे ये, घे, या कृती न बोलतासुद्धा त्याला समजल्या पाहिजे की मी त्याला हे देते आहे किंवा त्याला मागते आहे काही, तर त्याला या गोष्टी कळल्या पाहिजेल आहेत. तर अशा प्रकारे साधारण त्याला या गोष्टी येणं अपेक्षित आहे. मूल जर स्पीच असेल तर त्याला बोलता येत असेल तर बऱ्यापैकी मूल बोलतं, आणि नसेल तर साधारण जर स्पीचसाठी आपण जर त्याचं सिटिंग स्पॅन, अटेन्शन स्पॅन डेव्हलप झालेला जर असेल आणि स्पीचसाठी मूल जर घेतलं आपण, 7, 8, 9, 10 वर्षांचं मूल आहे तर बऱ्यापैकी आपल्याला त्याने आई, बाबा,
बाबा, मम्मी पप्पा, मामा काका दादा या गोष्टी बोलणं आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे, किंवा हेच बाबा, हेच पप्पा आहेत, हेच आजोबा आहेत, हीच आजी आहे, हे त्याने अगदी व्यवस्थितरित्या समजणे आणि सांगणे त्याच्याकडनं हे आपल्याला अपेक्षित आहे. साध्या प्रश्नांची उत्तरं देणे, जसं की आपण पावडर कसं लावतो, तेल कसं लावतो, अंघोळ कशी करतो आपण, ह्या गोष्टी त्याला समजून त्याने विथ ॲक्शन सांगणे गरजेचं आहे. गाडी कशी चालते, भुर्र, विमान कसं उडतं, झुई वगैरे, या गोष्टी आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. तर किंवा साध्या सूचना पाळणे, की त्याने एखादी कुठली वस्तू ठेवली आहे किंवा आपण कुठली वस्तू ठेवली आणि आपल्याला ती सापडत नाही, आपण त्याला विचारलं की अमुक एक वस्तू कुठे आहे, तर त्याने ती शोधून देणे हे आपल्याला अपेक्षित आहे त्याच्याकडनं. तर अशा प्रकारे सामाजिक कौशल्याचा विकास त्याच्यामध्ये होणं आपल्याला अपेक्षित आहे. विचारल्यावर निर्देशाने व्यक्तीला दाखवणे, जर म्हटलं की ते काका कोणते आहेत, तर त्याने ते बोटाने किंवा ते काका आहेत किंवा ती काकू आहे हे त्याने बोलता येत असेल तर सांगणे. काकू आहे, काका आहेत किंवा मामा आहे, मामी आहे किंवा इतर कुठली गोष्ट जर बोलता येत नसेल तर मग खुणेनी दाखवणे, की काकू कुठे आहे तर ती आहे, काका कुठे आहेत तर ते आहेत. या गोष्टी आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. त्याचं नाव जर त्याला सांगता येत असेल तर त्याचं नाव, पूर्ण नाव, त्याला जर स्वतःचं एकट्याचं नाव येत असेल तर त्याला त्याचं मिडल नेम आणि सरनेम मधलं वडिलांचं नाव आणि आडनाव सांगता येणं हे आपल्याला त्यानंतर त्याच्याकडनं अपेक्षित आहे. त्याला हाक मारली तर त्याने आपल्याकडे वळून बघणे किंवा आपल्याकडे येणे हे पण आपल्याला त्याच्याकडनं सामाजिक कौशल्यामध्ये अपेक्षित आहे. अनोळखी व्यक्तीने पण एखाद्या वेळी आपल्याला हसून प्रतिसाद दिला तर आपण बऱ्यापैकी रिस्पॉन्स देतो, की बाबा आपल्या लक्षात येत नाही की समोरची व्यक्ती आपल्याला बघून हसतीये का, म्हणजे आपण तर त्याला ओळखत नाही आहे असं असतं बऱ्याच वेळा. तर हे पण त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे की अनोळखी व्यक्तीने जरी त्याच्याकडे बघून हसलं तर त्याने तसा प्रतिसाद त्या व्यक्तीला देणं हे आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. तर 4-5 मुलांच्या, 5-6 मुलांच्या समूहामध्ये खेळणं हे पण त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे. मोठ्यांना नमस्कार करणे वगैरे हे पण आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. त्याच्या वस्तू वाटून घेणे, इतरांसोबत वस्तू शेअर करणे हे पण आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. त्याने सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर व्यवस्थित वर्तन असणे हे त्याच्याकडनं अपेक्षित आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पेशन्स लेवल डेव्हलप होणे, त्याचा टर्न येईपर्यंत त्यांनी थांबणे किंवा तिथे पेशन्स, कुठलाही बिहेवियर प्रॉब्लेम क्रिएट न करता त्याने तिथे पेशन्सली थांबणे हे आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. आपल्या वस्तू, शाळेमध्ये मूल जात आहे तर आपल्या वस्तू व्यवस्थित गोळा करून आणणे. शाळेचं दप्तर असेल, बाटली असेल, कंपास असेल, पेन्सिल असेल, वह्या पुस्तकं असतील, या व्यवस्थित सांभाळणे आणि त्या परत घरी आणणे हे आपल्याला साधारणतः 7, 8, 9, 10 वर्षांच्या मुलाकडनं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्याकडनं सामाजिक हे कौशल्य अपेक्षित आहे. एखाद्या वेळी जर त्याला काही दुखापत झाली तर त्याला ती व्यक्त करता येणे हे पण त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे, किंवा काही लागलं आहे तर दुसऱ्याची मदत त्याला घेता येणं हे पण आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. जर त्याला लागलं आहे, त्याच्यातनं रक्त येतं आहे, तो शाळेत आहे किंवा कुठल्या ठिकाणी आहे बाहेर, तर इतरांना सांगणे की मला लागलं आहे, आता इथे मला काहीतरी मदत करा तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी साधारणतः 8, 9, 10 वर्षाच्या मुलाकडनं अपेक्षित आहे. तर हे सामाजिक कौशल्य आहे. हे ऑटिझम मुलांमध्ये विकसित होणं त्यांच्या वयाच्या एज ॲप्रोप्रिएटली आपल्याला हे अपेक्षित आहे की त्यांनी या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे सामाजिक कौशल्य आहेत काही. सगळेच एका वेळी आम्ही सांगू शकत नाहीत किंवा तेवढा वेळ नाही आपल्याला की आपण सगळ्याच गोष्टी मेन्शन करू शकू, पण साधारणतः आपल्याला 3 ते 10 वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी हे सामाजिक कौशल्य त्याच्यामध्ये विकसित असणे हे अपेक्षित आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे किंवा यातले काही मुद्दे आपल्याला आपल्या मुलामध्ये, आणि तपासा तुमचं मूल या सामाजिक विकासाच्या ट्रॅकवरती कुठे आहे, आणि नसेल तर त्याच्यावरती
काम करा, मेहनत घ्या. मी जसं मागच्या याच्यामध्ये सांगितलं की स्पेशल एज्युकेटरची इथे मदत घ्या, की त्याचा सामाजिक विकास आम्हाला साधायचा आहे, तर तिथे त्यांच्याकडनं मदत घ्या, त्यांच्याकडनं होम बेस्ड प्रोग्राम घ्या. रोज जाणं शक्य नसेल तर, किंवा रोज जात असाल तुम्ही थेरपी सेंटरला, तर स्पेशल एज्युकेटर तुम्हाला त्याच्या सर्वांगीण विकासावरती काम करण्याविषयी तर सांगेलच. म्हणूनच मी नेहमी सांगत असते की सर्वांगीण विकास हा मुलाचा साधणं खूप गरजेचं असतं. फक्त 1, 2 किंवा 3 थेरपीवरती काम करून चालत नाही. मुलाचा जेव्हा सर्वांगीण विकास जर आपल्याला साधायचा आहे, सर्वांगीण विकासावरती काम करायचं आहे, तर सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. सगळ्याच थेरपी आपल्याला एका वेळी घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी बेसिक स्किल कुठल्या, प्री रिक्विजिट स्किल कुठल्या याविषयी आपण बोललो होतो की आधी प्री रिक्विजिट स्किलवरती काम होणं गरजेचं आहे मुलांच्या, आणि त्यानंतर जाऊन या पुढच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणते की अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शनला खूप महत्त्व आहे. आणि तुमचा ॲक्सेप्टन्स आणि तुम्ही स्पेशल एज्युकेटरला किती पटकन ॲप्रोच होता, तुम्ही स्पेशल एज्युकेशन किती पटकन स्पेशल एज्युकेशनचा आधार घेता, मदत घेता, हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे. मुलाची ग्रोथ, तुम्ही पालक म्हणून तुम्ही किती पटकन या गोष्टी ॲक्सेप्ट करता, तुम्ही किती पटकन स्पेशल एज्युकेटरची मदत घेता किंवा स्पेशल एज्युकेशन मुलासाठी चालू करता, त्यावरती मुलाचा सगळा विकास अवलंबून आहे. म्हणून मी नेहमी वारंवार सांगते आहे तुम्हाला, सतत सांगते आहे की तुमच्या मुलामध्ये तुम्हाला जर सगळ्याच प्रकारचा विकास साधायचा असेल, मग तो सामाजिक असेल, त्याचं प्री रीडिंग प्री रायटिंग स्किल असेल, रायटिंग रीडिंग स्किल असेल, प्री वोकेशनल स्किल असेल, वोकेशनल स्किल असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला विशेष शिक्षकाची, स्पेशल एज्युकेटरची मदत घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर तुमचं मूल एका टप्प्यावर जाऊन थांबून जाईल. त्याच्या पुढे काय करायचं आहे याचा मार्ग जर तुम्हाला पाहिजे असेल, तर कृपया स्पेशल एज्युकेटरची त्या ठिकाणी मदत घ्या. तुम्हाला मार्ग निश्चितच पुढचा सापडेल. तर अशा प्रकारे हा ऑटिझम आणि त्याचा सामाजिक कौशल्य यावरती हा टॉपिक आपण इथे संपवूया. आणि तुमचे काही प्रश्न असतील, आणि 10 वर्ष आणि त्याच्या पुढचं मूल, त्याचा सामाजिक विकास, त्याचं सोशल डेव्हलपमेंट, त्याचे सोशल स्किल कोणत्या, याविषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9970598429. आणि अशा प्रकारे आपण ऑटिझम आणि त्याच्या सोशल स्किल याविषयी बोललेलो आहोत. आणि आपण हा टॉपिक आता इथे थांबवूया. आणि पुढे तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती माहिती हवी आहे, हे असं तुम्हाला वाटतं की याविषयी आम्हाला जास्त माहिती असणं गरजेचं आहे, तर तुम्ही तसंही आम्हाला सजेस्ट करू शकता. आपण त्याच्यावरती सुद्धा बोलूया. तर इथे अशा प्रकारे आपण थांबूया. धन्यवाद.